Dear student, today we will see Science and Technology part first, lesson number 4, Measurement of Matter. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील चौथं प्रकरण द्रव्याचे मोजमाप हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इन इट वी विल सी लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. याच्यामध्ये आपल्याला रासायनिक संयोग जो आहे तर त्या रासायनिक संयोगाचा असणारा काही नियम त्या ठिकाणी पाहायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲटम, शेप, मास, व्हॅलन्स, अणु जो आहे तर त्या अणूचा असणारा काही आकार, वस्तुमान, संयोजन, त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल, रेणू वस्तुमान आणि मोलची असणारी काही संकल्पना, आणि सर्वात शेवटी आपल्याला रॅडिकल्स म्हणजे असणारे काही मूलक जे आहे तर ते मूलक त्या ठिकाणी पाहिजे किंवा मुलके त्या ठिकाणी पाहिजे. कॅन यू रिकॉल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की व्हॉट इज डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. डाल्टनचा असणारा जो काय अणुसिद्धांत जो आहे तर तो अणुसिद्धांत नेमका काय. आता 8वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले काय सांगता येईल की डाल्टन प्रपोज्ड दॅट मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल. काय सांगितलेलं आहे की असणारे जे काही मॅटर जे आहे डाल्टन्स असणारी जे काही थेरी जे आहे तर थेरीमध्ये मॅटर इज कंपोज्ड ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल. जे द्रव्य जे आहे तर ते द्रव्य काय सांगितलं आपल्याला अतिशय लहान अशा प्रकारचे असणारे काही कण जे आहे तर ते कण त्या ठिकाणी कणांनी त्या ठिकाणी म्हणले. द स्मॉल पार्टिकल आर कॉल्ड ॲटम्स. आणि याच्यामध्ये असणारे हे जे काही स्मॉल पार्टिकल जे आहे तर त्या स्मॉल पार्टिकलला त्यांनी काय म्हटलेलं आहे, अणू जे आहे तर ते अणू त्या ठिकाणी म्हटले. अँड ॲटम इज ए हार्ड सॉलिड बॉल. दुसरं काय सांगितलं आपण त्या ठिकाणी डाल्टन्स थेअरीमध्ये की ॲटम इज ए हार्ड आणि काय सांगितलंय सॉलिड बॉल. म्हणजे अणू जो आहे तर तो अणू त्या ठिकाणी कठीण अशा प्रकारचा स्थायू असणारा जो काही गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी. आणि तिसरा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल बिईंग द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर इट इज इनडिव्हिजिबल. सर्वात महत्वाचं आहे काय सांगितलंय इनडिव्हिजिबल. द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचं अतिशय लहानात लहान अशा प्रकारचं एकक त्या ठिकाणी असल्यामुळं, कण त्या ठिकाणी असल्यामुळं ते कसं सांगितलंय इनडिव्हिजिबल म्हणजे त्या ठिकाणी ते अविभाज्य त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला की हाऊ आर कंपाऊंड्स फॉर्म. संयुग कशी तयार होतात. काय सांगता येईल द कंपाऊंड्स आर फॉर्मड बाय द केमिकल रिॲक्शन्स ऑफ डिफरंट एलिमेंट. कशामुळे तयार होता नसतात तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल काय सांगता येईल कंपाऊंड कशी फॉर्म होताना दिसतात तर केमिकल रिॲक्शन ऑफ डिफरंट एलिमेंट. विविध अशा प्रकारचे असणारे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांच्या काय होता नसतात रासायनिक संयोग त्या ठिकाणी होता नसतो. आणि रासायनिक संयोग जे आहे तर त्या संयोगामधून आपल्याला काय होता नसतात तर ते असणारे काही संयोग जे आहे तर ती संयोग त्या ठिकाणी मिळतात. तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे पहा व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ साल्ट, स्लेकेड लाईम, वॉटर, लाईमस्टोन. काय सांगितलेलं आहे की मीठ ऍसिड, स्लेकेड लाईम म्हणजे चुना किंवा चुनखडी त्याला आपण म्हणता नसतो, पाणी, त्याच्यानंतर पुन्हा काय सांगतात चुना आणि चुनखडी यांची असणारे काही रेणुसूत्र जे आहे तर ते रेणुसूत्र त्या ठिकाणी काय ही तुमची त्या ठिकाणी पाठ असतील, नसतील तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा. साल्ट ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतात मीठ, या मिठाचं असणारं जे काही रेणुसूत्र जे आहे तर ते रेणुसूत्र आहे NaCl बरोबर. त्याच्यानंतरचं असणारं जे काही स्लेकेड लाईम ज्याला आपण चुनकळी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. जे काही चुनकळी जे आहे तर त्या चुनकळीचा असणारा जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो पहा
OH2 अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणारी काही चुनकळी जी आहे तर त्या चुनकळीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर वॉटरचा काय त्या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर H2O त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचं विचारलं आपल्याला लाईम ज्याला आपण त्या ठिकाणी चुना म्हणता नसतो. आता चुनकळी आणि चुना त्याच्यामध्ये काही फरक नाही, दोघांच्या असणारे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे आहेत सारखेच त्या ठिकाणी. आणि राहिलं आपलं त्या ठिकाणी लाईमस्टोन म्हणजे चुनखडी. काय म्हणतोय की लाईमस्टोन त्याचा मात्र असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो CaCO3. हे मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते तुमचे त्या ठिकाणी पाठ येते. याच्यानंतर पुढे आपल्याला काय पाहिजे आता पुढे आपल्याला पाहिजे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, रासायनिक संयोगाचे असणारे जे काही नियम. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न्ड दॅट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्स. मगाशीच आपण त्या ठिकाणी पाहिलं की हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. मागील इयत्तेमध्ये आपण पाहिलं की मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगानं काय होतात असतात संयुग जे आहेत तर ती संयुग त्या ठिकाणी तयार होतात. हे आपण त्या ठिकाणी मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलं. We have also learned that an important principle of Dalton's atomic theory is that molecules of the compounds are formed by joining atoms of the different elements to each other. त्याच्यानंतर इयत्ता 8वी मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की डाल्टनचा असणारा जो काय अणुसिद्धांतत्व आहे तर त्या अणुसिद्धांतामधलं एक महत्वाचं अशा प्रकारचं प्रिन्सिपल ज्याला आपण त्या ठिकाणी ते तत्व म्हणजे काय तर वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणु एकमेकांशी जोडले जाऊन संयुगाचे असणारे जे काही रेणू जे आहेत तर ते रेणू त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे रासायनिक संयोगाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. काय सांगता येईल द कंपोजिशन ऑफ द सबस्टन्सेस चेंजेस ड्युरिंग ए केमिकल चेंज. सर्वात महत्वाचं सेंटेन्स आहे. काय सांगितलेलं आहे की द कंपोजिशन ऑफ द सबस्टन्सेस चेंजेस ड्युरिंग ए केमिकल चेंज. केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल. रासायनिक बदल होताना पदार्थ जो आहे तर तो पदार्थ ज्याच्यापासून बनलेला आहे तर त्या पदार्थाचं असणारं जे काही संघटन जे आहे तर ते संघटन काय होताना दिसते कॉम्पोजिशन जे आहे तर ते त्या ठिकाणी बदलताना दिसते. द फंडामेंटल एक्सपेरिमेंट इन दिस रिगार्ड वेर परफॉर्म बाय द सायंटिस्ट इन द 18th अँड द 19th सेंचुरी. आणि म्हणून या संदर्भातील असणारा जो काही फंडामेंटल एक्सपेरिमेंट, फंडामेंटल म्हणजे मूलभूत असणारा जो काही मूलभूत अशा प्रकारचा असणारा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग 18व आणि 19वे असणारे जे काही शतकामधले असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी तो मूलभूत अशा प्रकारचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. व्हाईल डुईंग धिस दे मेजर्ड ॲक्युरेटली द सबस्टन्स यूज्ड अँड फॉर्म्ड अँड डिस्कवर द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आणि हा मूलभूत प्रयोग जो आहे तर तो मूलभूत प्रयोग करत असताना काय केलेले तर त्यांनी वापरलेलं आणि तयार झालेले जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं अचूक अशा प्रकारचं ॲक्युरेट अशा प्रकारचं मोजमाप त्या ठिकाणी केलं आणि रासायनिक संयोगाचे असणारे जे काही नियम जे आहेत तर ते नियम त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढले. पुढे सायंटिस्ट वुड देन राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ व्हेरियस कंपाऊंड ऑन बेसिस ऑफ द डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी अँड द लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी डाल्टनचा असणारा जो काही अणुसिद्धांत आणि रासायनिक संयोगाचे असणारे जे काही नियम याच्या आधारे असणारे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत वैज्ञानिक जे आहेत तर त्या वैज्ञानिकांनी विविध संयोगाची असणारी जे काही रेणूसूत्र जे आहेत तर ती रेणूसूत्र त्या ठिकाणी. हिअर वी शॅल व्हेरीफाय द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बाय मीन्स ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर या ठिकाणी आपण ज्ञात असणारी म्हणजे माहीत असलेली जी काही रेणूसूत्र जे आहेत तर त्या रेणूसूत्रांच्या आधारे रासायनिक संयोगाचे असणारे जे काही नियम जे आहेत तर ते नियम आपण त्या ठिकाणी पडताळून पाहणार. आणि याच्यासाठी आपल्याला ट्राय धिस म्हटलेले करून पाहायला सांगितलेले. पहा की या ठिकाणी ॲपरेटस शंकुपात
आता शंकुपात्र कशा प्रकारचे असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे. या बाजूला काढतो मी आकृती. हे असणारे काही शंकुपात्र ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतंय, सर्वसाधारणपणे त्याला आपण त्या ठिकाणी चंचू पात्र जे आहे तर ते चंचू पात्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय असणारे कोनिकल फ्लास्क त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर असणारे ते काही टेस्ट ट्यूब असणारे ते काही परीक्षा नळी. आता परीक्षा नळी तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेली आहे प्रयोगशाळेमध्ये. आपण विविध अशा प्रकारचे असणारे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग करण्यासाठी काचेची असणारी काही नळी जी आहे तर अशा प्रकारची असणारी जे काही परीक्षा नळी. त्याच्यानंतर असणारे ते काही बॅलन्स. आता बॅलन्स कशासाठी, जे आपण त्या ठिकाणी रसायन घेणार आहोत, पदार्थ घेणार आहोत तर त्याचे ॲक्युरेट अशा प्रकारचं वजन करण्यासाठी आपल्याला तराजूची त्या ठिकाणी करायची. त्याच्यानंतरचे असणारे जे काही रसायन जे आहेत तर त्या रसायनांमध्ये पहिलं सांगितलं आपल्याला कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड त्याचा फॉर्म्युला आहे CaCl, बरोबर. हे एक रसायन आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर असणार ते काही सोडियम सल्फेट. कोणतं सांगितलं दुसरं तर सोडियम सल्फेट. त्याचं रेणुसूत्र जे आहे तर ते रेणुसूत्र Na2SO4. ज्या ज्या वेळेला सल्फेट येईल तर त्याच्यामध्ये SO4 असतं हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं पुढचं आहे कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड. आता कॅल्शियम जे आहे तर त्याची सिंबॉल तुम्हाला माहिती आहे Ca आणि ऑक्साईड म्हटलं की O त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतरचं असणारे जे काही वॉटरचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी मागे पाहिलेला आहे तो आहे H2O. आणि अजून आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीचा आपण त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करणार, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला रसायन जे आहे तर ते रसायन त्या ठिकाणी लागताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आता पुढे आपल्याला ऍक्टिव्हिटी 1 त्या ठिकाणी टेक्स्ट बुक पेज नंबर 46 वर दिलेली कृती जी आहे तर ती कृती दिली. काय सांगितलेले की टेक 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड इन ए लार्ज कोनिकल फ्लास्क. आता काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे मोठं अशा प्रकारचं शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये काय सांगितलं आपल्याला 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड किती घ्यायचे आपल्याला, कॅल्शियम ऑक्साईड त्याच्यामध्ये घ्यायचे तर ते किती घ्यायचे 56 ग्रॅम, बरोबर. म्हणजे एका असणारे जे काही शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये किंवा शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये 56 ग्रॅम त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये मोजून काय करायचं आपल्याला 18 ग्रॅम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. किती टाकायचंय तर सर्वसाधारणपणे 18 ग्रॅम काय करायचंय पाणी जे आहे तर ते पाणी त्या शंकुपात्रामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स आणि पाणी टाकल्यानंतर काय घडतंय तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला सांगितलं. काय होईल ते आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी सांगू. तर आपल्या लक्षात येता नसतंय की कॅल्शियम ऑक्साईड रिॲक्ट्स विथ वॉटर आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड दॅट इज अ स्लेकेड लाईम इज फॉर्म. काय सांगता येईल की कॅल्शियम ऑक्साईड reacts with water and calcium hydroxide. आता याचे काही कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे तर त्याला त्या ठिकाणी स्लेकेड लाईम त्या ठिकाणी म्हटलं जातं, चुनखडी त्या ठिकाणी म्हटलं जातं, इज फॉर्म. काय सांगितले त्याचप्रमाणे काही कॅल्शियम ऑक्साईड जे आहे तर त्या कॅल्शियम ऑक्साईडमध्ये 18 ग्रॅम त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी पाणी जर टाकलं 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईडमध्ये किती 18 ग्रॅम पाणी जर टाकलं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की काय होतं नसते तर त्या ठिकाणी स्लेकेड लाईम त्या ठिकाणी तयार होते. आता ही केमिकल रिॲक्शन काय आपल्याला आत्ता नाही परंतु लक्षात ठेवा. आता कॅल्शियम ऑक्साईड त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती काय आहे CaO. याची कशाबरोबर रिॲक्शन होते तर असणारे जे काही वॉटर जे आहे तर त्या वॉटर बरोबर रासायनिक आहे आणि काय तयार होता नसते कॅल्शियम हायड्रॉक्साईड.
तर त्यालाच आपण काय म्हणता दिसते, स्लेकेड लाईन जे आहे तर ते स्लेकेड लाईन त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. पुढे आता दुसरं काय सांगितलं आपल्याला त्याच्यामध्ये की मेजर द मास ऑफ द सबस्टन्स फॉर्म. तयार झालेले जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं माप आपल्याला त्या ठिकाणी मोजायला सांगितलं. काय काय सांगता येईल की आपण लक्षात येतं नसतं की कॅल्शियम हायड्रॉक्साईड किती घेतलेलं होतं आपण 56 ग्रॅम त्या ठिकाणी मोजून त्या आणि 18 ग्रॅम काय केलेले वॉटर त्या ठिकाणी. याच्यापासून तयार झालेले जे काही कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा स्लेकेड लाईन याचं असणारं जर काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी जर केलं तर पहा पुढच्या पानावर त्या ठिकाणी आकृती आहे तर ते स्प्रिंग बॅलन्स आहे. तर त्या ठिकाणी पहा आपली या बाबतीमध्ये काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे असणारं जे काही 74 ग्रॅम असणारं जे काही कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. येते पुढे म्हणजे जेवढं त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तेवढ्याच मापाचा वजनाचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार. त्याच्यानंतर पुढे व्हॉट सिमिलॅरिटी डू यू फाइंड राईट युअर इन्फरन्स. आता तुम्हाला त्या ठिकाणी काय साम्य आढळलं आणि दुसरं आपल्याला विचारलेलं की तुमचा असणारा जो काही निष्कर्ष जो आहे तर तो निष्कर्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगायचा. पाहता हे आपल्या लक्षात येतं नसते या दोघांचं वजन किती येतं नसते 74 आणि याचे जो पदार्थ तयार झाला त्याचे वजन किती आलं 74. म्हणजे काय सांगता येईल की देअर इज नो चेंज इन द वेट. काय सांगता येईल की देअर इज नो चेंज इन वेट. वजन जो आहे तर त्या वजनामध्ये कोणत्या प्रकारचा बदल जो आहे तर तो बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि म्हणून पहा काय सांगता येईल की इन ए केमिकल चेंज न्यू सबस्टन्स are substances having altogether different compositions are formed. या ठिकाणी आपल्याला जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक बदलामध्ये काय झालेले नवीन अशा प्रकारचा पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार झाला आणि याच्यामध्ये ऍज अ रिझल्ट सिंगल कंपाऊंड इज फॉर्म. दोघांपासून काय झालेलं आपल्याला एकच पदार्थ जो आहे तर तो एकच पदार्थ त्या ठिकाणी तयार. कोणता पदार्थ तयार झालाय तर या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर याच्यापासून आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा एकच असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येते. याच्यानंतर पुढे पाहता त्याच्यानंतर आपल्याला ऍक्टिव्हिटी 2 त्या ठिकाणी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी 2 पाहता ऍक्टिव्हिटी 2 कृती 2 त्या ठिकाणी दिलेली काय दिलेली पहा. टेक ए सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड इन ए कोनिकल फ्लास्क. या ठिकाणी असणारे काही चंचू पात्र जे आहे तर या चंचू पात्रामध्ये काय करायचं आपल्याला कॅल्शियम क्लोराईड त्याचा फॉर्म्युला आहे CaCl. याचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण काय करायचं सांगितलंय शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये घ्यायचं. आणि पुढे काय सांगितलंय ए सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट इन ए टेस्ट ट्यूब. जी काही परीक्षा नळी जी आहे तर या परीक्षा नळीमध्ये काय करायचं आपल्याला सोडियम सल्फेट जे आहे काय सांगितलंय सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4चं असणारं जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी परीक्षा नळीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला घ्यायला सांगितलं. पुढे टाय ए थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट इन ए कोनिकल फ्लास्क. म्हणजे असणारी जी काही सेपरेट अशा प्रकारची असणारी जी काही परीक्षा नळी जी आहे अशा प्रकारची असणारी जी काही परीक्षा नळी जी आहे तर त्या परीक्षा नळीमध्ये काय घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी सोडियम सल्फेट त्या ठिकाणी घेतलेलं आणि हिला काय करायचंय एक दोरा जो आहे तर तो दोरा त्या ठिकाणी आणि दोरा बांधून काय करायचं हे जे काही शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये ही परीक्षा नळी काय करायची आतमध्ये त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी काळजीपूर्वक आतमध्ये त्या ठिकाणी शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये सोडले. पुढे सील द कोनिकल फ्लास्क विथ एअर टाईट रबर. ही टाकून दिल्यानंतर काय केलं आपण
तर त्या ठिकाणी काय केलेलं रबरी बुच लावून हे जे काही शंकू पात्र जे आहे तर ते शंकू पात्र काय केलेलं आपण एअर टाईट म्हणजे हवा बंद त्या ठिकाणी केलेलं आहे की बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही किंवा आतली हवा जी आहे तर ती आतली हवा सुद्धा त्या ठिकाणी बाहेर जाणार. पुढे वेट मास ऑफ द कोनिकल फ्लास्क युजिंग ए बॅलन्स. या ठिकाणी स्प्रिंग या ठिकाणी बॅलन्स आहे. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये. तर हा असणार जो काही तराजू जो आहे तर त्या तराजूवर काय करायचं हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आणि ठेवून दिल्यानंतर म्हणजे असणार जे काही कॅल्शियम क्लोराईड सोडियम सल्फेट त्याच्यानंतर शंकुपात्र या सर्वांचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. तर ते वजन त्या ठिकाणी येताना दिसतं 300 पॉईंट किती येताना दिसतंय 23 ग्रॅम त्या ठिकाणी त्याचं सर्वांचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी जे रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वी या सर्वांचं जर आपण जर वजन जर केलं तर ते किती येताना दिसतो 300.23 ग्रॅम. अशाच प्रकारचा प्रयोग तुम्हाला प्रॅक्टिकल बुक जे आहे प्रयोग वही जे आहे तर त्या प्रयोग वहीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. रेडी व्यवस्थित लक्षात ठेवा. याचं वजन जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर हे वजन त्या ठिकाणी आपल्याला 300.23 ग्रॅम त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुढे नाऊ टील द कोनिकल फ्लास्क काय सांगितले नाऊ टील. टिल्ट म्हणजे काय तिरप करायचं म्हणजे शंकू पात्र जे आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी परीक्षा नळी आहे तर ती काय करायची तिरपी त्या ठिकाणी करायची. आता तिरपी करत असताना त्या ठिकाणी ते काही सांडणार नाही कारण आपण काही केलेलं एअर टाईट त्या ठिकाणी केले. नाऊ टिल द कोनिकल फ्लास्क सो दॅट सोल्युशन इन द टेस्ट ट्यूब गेट पोर्ड इन द कोनिकल फ्लास्क. तिरपी करायची. आता तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये पान नंबर 47 वर त्या ठिकाणी आकृती आहे. तिरपी करून त्या ठिकाणी शंकुपात्र जे आहे तर ते शंकुपात्र तिरप केले. म्हणजे शंकुपात्र तिरप करून काय करायचं परीक्षा नळी जी आहे तर त्या परीक्षा नळीमधलं द्रावण जे आहे याच्यामधलं द्रावण काय होईल तर या ठिकाणी असणार ते काही कॅल्शियम क्लोराईड जे आहे तर त्या कॅल्शियम क्लोराईड मध्ये त्या ठिकाणी ओतायचं आपल्याला. पुढे नाऊ वे द मास ऑफ द कोनिकल फ्लास्क आहे आणि पुन्हा काय करायचं हे सर्वच्या सर्व याच्यामध्ये ठेवून दिल्यानंतर तिरप केल्यानंतर याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होईल. रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी सर्वांचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते शंकुपात्राचं वजन त्या ठिकाणी आपल्याला करायचं. तर हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतच नाही. पुन्हा आपण त्या ठिकाणी वजन जर केलं रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला त्याचं वजन पुन्हा आपल्याला 300.23 ग्रॅम असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी होताना दिसतं. बरोबर दिसतं. याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. की सर्वसाधारणपणे कोणकोणते त्या ठिकाणी आपण घेतले तर या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड घेतले. बरोबर काय घेतलेले कॅल्शियम क्लोराईड आणि असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं आपण सोडियम सल्फेट त्या ठिकाणी घेतले. दोघांची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होताना दिसते आणि रासायनिक अभिक्रिया होऊन आपल्याला पांढऱ्या रंगाचं म्हणजे औषध त्या ठिकाणी तयार होतं. कशा कशाचा तर त्या ठिकाणी NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणू सोडियम क्लोराईड ची व्हाईट रंगाची असणारी काही PPT नाव नीट लक्षात ठेवा. PPT म्हणजे काय प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार होतात. ज्या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेटचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याकडे आहे Na2SO4 त्या ठिकाणी तयार होताना दिसतं आणि पांढऱ्या रंगाचं सोडियम क्लोराईड जे आहे तर ते सोडियम क्लोराईड त्या ठिकाणी काय होताना दिसते तयार होताना दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने हा पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार होतो. आता शेवट प्रश्न आपल्याला विचारलेला पहा. Which changes did you notice? Was there any change in the mass? की तुम्हाला कोणते बदल त्या ठिकाणी आढळले आणि वस्तुमानामध्ये काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी झाला का. की रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वी
किती वजन आहे 300.23 ग्रॅम. रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर म्हणजे पांढऱ्या रंगाचं सोडियम क्लोराईडचे असणारे जे काही अवशेष जे आहे तर ते अवशेष तयार झाल्यानंतर पुन्हा आपण वजन केलं तर ते किती आलं 300.23 ग्रॅम. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की देअर इज नो चेंज इन द वेट. देअर इज नो चेंज इन द वेट. तर त्या ठिकाणी वजनामध्ये कोणत्याही प्रकारचा असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.